धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास संस्थांकडून तपास सुरू आहे आणि या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड याला मुक्का लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे आणि त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी विचारण्यात आला. त्याला अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कारवाई करत आहेत. सत्ताधारी असो वा विरोधी असो किंवा इतर कोणाचा संबंध या प्रकरणात समोर आला तर कोणालाही थारा दिला जाणार नाही. सर्वांवर कारवाई होणार आहे. आम्ही सर्वांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं, कुणालाही त्या हायगाई करायची नाही. जे दोषी असतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची. आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. एक आहे की महिना होऊन गेला, त्यांचं कुटुंब देखील, त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा भाऊ असेल, ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतं आहे का नाही, होतं आहे की नाही, होतं आहे की नाही. वास्तविक यंत्रणा, पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते, CID मार्फत करते, SIT मार्फत करते. अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत. न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत. आम्ही सगळ्यांनी तिथं अशी भूमिका घेतली, जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही. कारण ही निगरूण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही. आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे. हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं. ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे. खरोखरीच ही घटना अतिशय निगरूण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे. ह्यामध्ये कुणी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, कुणी त्रयस्थ असो, ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो, त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही. जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं. मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराडांनी पैसे घेतलेत शेतकऱ्यांकडून. त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी. जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू. मी आत्ता म्हणलं की तू माझ्याकडनं ₹1,00,000 घेतले पण शेतकऱ्यांनी तसे मग तेच म्हणतो ना, मी पण शेतकरी आहे बाबा. मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं ₹1,00,000 घेतले. मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो. मी काय करतो, तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता. मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही आहे. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात, कसे बोलत आहेत, लोकांशी कसे संबंध ठेवतात, त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.